जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवानामध्ये 5वी शिक्षकी व सैनिकी स्कूलचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन येत आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला लाईव्ह लेक्चर दररोज पाहायला मिळतील. प्रश्नसंच परीक्षेच्या आधी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येतील. रेकॉर्डेड स्वरूपातले व्हिडिओ तुम्हाला YouTube आणि Facebook वरती अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही तुम्हाला देणार आहोत, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल तुम्ही पाहणार आहात, परंतु शिक्षक पालक यांनाही ते निकाल पाहण्याची सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत. त्याचीही लिंक तुम्हाला पुरवणार आहोत, जेणेकरून त्या लिंकचा वापर करून तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांची आपल्या मुलांची प्रगती पाहू शकता. पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून त्याच्या प्रिंट काढून तुम्ही जास्तीत जास्त सराव करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपणास देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल. आम्हाला असं जाणवतं बरेच जण युट्यूबचे व्हिडिओ पाहतात, परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. ज्यांना लाईव्ह तासिकेचा लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबा. विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. व्हॉट्सअप वरच्या मेसेज तुमचे डिलीट होऊ शकतात, फॉर्मॅट होऊ शकतात, परंतु टेलिग्राम हा चॅनल आहे, त्यावरील सर्व लिंक तुम्हाला इत्थंभूत उपलब्ध आहेत. त्या लिंकचा उपयोग करून तुम्ही जास्तीत जास्त सराव करू शकता. पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला अशा क्लासेसची फी, रेकॉर्डेड स्वरूपाच्या क्लासेसची फी 5,000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेसची फी 25,000 पर्यंत आकारणी करणारे अकॅडमी क्लासेस आम्हाला महाराष्ट्रामध्ये भेटले. परंतु आमच्या या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपणारा हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी याचा महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी, 4वी व 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. चला तर विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, त्यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आपण आयोजन केलं आहे. पहा, भाषा विषयासाठी आपल्याला 4 उतारे परीक्षेसाठी येणार आहेत. त्याच्यावरती 20 प्रश्न असणार आहेत आणि 20 प्रश्नाला 25 गुण असणार आहेत. ते गुण मिळवण्यासाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकारचं पुस्तक खरेदी करतो, ते केलंच पाहिजे. त्याच्यातून आपण अभ्यास करू शकतो. त्या पुस्तकामध्ये आपल्याला 50 ते 60 उतार्यांचा अभ्यास करायला मिळतो. पण विद्यार्थी मित्रांनो, तेवढ्या उतार्यांचा अभ्यास आपल्यासाठी परिपूर्ण नाही. म्हणजे तेवढेच उतारे अभ्यास करून आपण पैकी गुण घेऊ शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तर यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो 200 प्लस पीडीएफ स्वरूपातले उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका अगदी फ्री स्वरूपात. तरी याचा महाराष्ट्रातील 4थी आणि 5वी मध्ये शिकणाऱ्या मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. चला तर मी स्वामीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 132 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 100 मधील प्रश्न 132 मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. अगदी खात्रीशीर सूचना एवढीच आहे, तुम्हाला दिलेली टेस्ट पैकी गुण मिळेपर्यंत वारंवार सोडवा, जेणेकरून आपल्याला त्या टेस्टचा चांगला सराव होईल. चला, उतारा क्रमांक 132 तुमच्यासाठी स्क्रीनवरती. उतारा क्रमांक 132 तुमच्यासाठी स्क्रीनवरती. उतारा काळजीपूर्वक वाचा, वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. उतारा वाचण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी.
अभिनंदन प्रशांत, अभिनंदन वैष्णवी. चला तुमचं वाचून झालंय. बाकी विद्यार्थ्यांचं वाचून झालंय का? चला मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावरचे प्रश्न आपले चुकणार नाहीत. उत्तरा क्रमांक 132. पेंग्विन बर्फछादित दक्षिण ध्रुवावर राहतात. तुम्हाला याचे कधी नवल वाटले आहे का की तुम्ही एखाद्या थंड प्रदेशाला भेट देताना जे लोकरीचे कोट, स्वेटर आणि हातमोजे घालतात त्यांच्या विना इतक्या गोठवणाऱ्या खंडावर पेंग्विन कसा राहतात? पेंग्विन बुटाशिवाय बर्फावरून चालू शकतात आणि ते कधीच आजारी पडत नाहीत. त्यांना कुठलेही घर नसते म्हणून ते बर्फावर झोपतात. निसर्गाने त्यांना फार निराळी शरीरयष्टी दिलेली आहे की ज्यामुळे ते कमाल थंड हवामानात अडचणीविना तग धरू शकतात. यामागे असणारे रहस्य म्हणजे त्याचे शरीर चरबीचे जाड थराने आच्छादलेले असते. त्याने ते उबदार राहते. तो एखाद्या फार कोटाप्रमाणे काम करतो. पेंग्विन आपल्या अंड्यांना आणि पिल्लांना पूर्णपणे समर्पित असतात. अन्य प्राण्यांच्या विरुद्ध पेंग्विनची मादी अंडे उबवत नाही की आपल्या पिल्लांना भरवत नाही. ती फक्त एक अंड घालते आणि मग नर पेंग्विन तो उबवतो. पेंग्विनची मादी मग आपल्या नवऱ्यासाठी आणि बाळासाठी अन्न आणण्यासाठी लांब लांब जाते. प्रचंड हिमवर्षामुळे तिला खूप दूरवर प्रवास करावा लागतो. पहा, पेंग्विन प्राण्यांची माहिती जे बर्फछादित प्रदेशामध्ये राहतात, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या पूर्णपणे बर्फाने आच्छादलेला आहे. अशा ठिकाणी ते पेंग्विन नावाचा प्राणी राहतो. तो बर्फातच राहतो, बर्फावरच झोपतो आणि तरी त्याला त्या बर्फामुळे काही शरीर दुखत नाही, त्रास होत नाही. आपल्याला थोडी थंडी आली तरी सर्दी होती, डोकं दुखत आहे का नाही. पण पेंग्विन प्राण्यांची कातड जाड आच्छादलेल्या जाड चरबीने बनलेला असतं, त्याच्यामुळे त्याला तरी ऊब लागते आणि तो त्या बर्फामध्ये राहतो. चला 132 मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. अत्यंत थंड तापमानात तग धरून राहण्यासाठी निसर्गाने पेंग्विनला मदत करतो. अत्यंत थंड हवा तापमानात तग धरून राहण्यासाठी निसर्ग पेंग्विनला मदत करतो. पर्यायी त्याचे शरीर फार त्याचे शरीरे फारने आच्छादित करून त्याच्या शरीरात जाड चरबीचे आवरण घालून त्यांना घालण्यासाठी लोकरीचा कोट देऊन स्वतःचा उबदार ठेवण्याकरिता त्यांना एक गूढ उपाय देऊन. हा ABCD असे 4 पर्याय. योग्य उत्तर टाइप करा. पेंग्विन निसर्गाने त्याला निर्माण केलंय पहा थंडीपासून वाचवण्यासाठी. त्यातलं काय उत्तर आहे? ओम सोनवणे बी उत्तर देतोय. त्याला शरीराचे जाड चरबीचे आवरण घालून. चला योग्य उत्तर टाइप करा. ओळ क्रमांक 6 आणि 7 मध्ये याचं उत्तर आहे. ओळ क्रमांक 6 आणि 7 काळजीपूर्वक वाचा. प्रशांत सानप बी उत्तर, श्रेया चौरे बी उत्तर, ओम सोनवणे बी उत्तर. चला ओळ क्रमांक 6 आणि 7 काळजीपूर्वक वाचा म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर कळेल. अभिनंदन, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. खूप छान उत्तर दिले तुम्ही. चला प्रश्न पहिला वैष्णवी सोनवणे बी उत्तर, साक्षी खाडे बी उत्तर, युवराज थोरवे बी उत्तर,
चला, आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, भागवत, असावरी, महेश, उमेर उत्तर टाका. युवराज थोरवे बी उत्तर. चला, सर्वच विद्यार्थ्यांचं अगदी बरोबर उत्तर आलं आहे. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. त्याच्या शरीराचे जाड चरबीने आवरण घालून निसर्गाने त्याच्या शरीरावरती एक जाड चरबी दिल्यामुळे त्याला थंडीचा परिणाम त्याच्या शरीरावर होत नाही. सृष्टीगंधा बी उत्तर. चला, खूप खूप अभिनंदन. बी उत्तर दिलेल्या सगळ्यांचं अभिनंदन. तुमचं योग्य उत्तर आहे. पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर बी उत्तर देणार सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा स्क्रीनवरती. हा प्रश्न दुसरा स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा, ते आपल्या अंड्यांनी आणि पिल्लांना समर्पित असतात असे म्हणताना लेखकाला म्हणायचे आहे की ते. प्रश्न दुसरा, ते आपल्या अंड्यांना आणि पिल्लांना पूर्णपणे समर्पित असतात असे म्हणताना लेखकाला म्हणायचे आहे की. पर्याय ए, ते आपल्या अंड्यांची पूजा करतात. पर्याय बी, ते अंडी घालतात. पर्याय सी, ते आपल्या अंड्यांची आणि पिल्लाची सर्वतोपरी काळजी घेतात. आणि पर्याय डी, ते आपल्या अंड्यांचे थंडीपासून संरक्षण करतात. योग्य उत्तर प्रशांत सानप सी उत्तर म्हणतोय. ओम सोनवणे डी उत्तर म्हणतोय. समर्पित करणे म्हणजे वाहून घेणे. समर्पित करणे म्हणजे काय? वाहून घेणे. चला, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न दुसरा, ते आपल्या अंड्यांना आणि पिल्लांना समर्पित असतात असे म्हणताना लेखकाला म्हणायचे आहे की. योग्य उत्तर टाईप करा. पर्याय ए, ते आपल्या अंड्यांची पूजा करतात. हे तर उत्तर चुकीचं आहे. ते अंडी घालतात, हे पण उत्तर चुकीचं आहे. सगळेच पक्षी अंडी घालतात, ठीक आहे नाही. प्रश्न तिसरा, पर्याय सी, ते आपल्या अंड्यांची आणि पिल्लांची सर्वतोपरी काळजी घेतात. आणि पर्याय डी, ते आपल्या अंड्यांची थंडीपासून संरक्षण करतात. या दोन्हीपैकीच एक उत्तर आहे. चला, लवकर उत्तर टाका. प्रश्न दुसरा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचंच उत्तर बरोबर आलं आहे. प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, ते आपल्या अंड्यांची आणि पिल्लांची सर्वतोपरी काळजी घेतात. साक्षी खाडे सी उत्तर. ओम सोनवणे सी उत्तर. युवराज थोरवे सी उत्तर. चला, सर्वांचं सी उत्तर आलेलं आहे. खूप खूप छान, तुमचं अभिनंदन. सृष्टी गंडाळ सी उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, सी उत्तर दिलं सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न तिसरा स्क्रीनवरती. प्रश्न तिसरा, पेंग्विनला घर नसते कारण. पेंग्विनला घर नसते कारण. पर्याय, तो झोपत नाहीत, म्हणजे पेंग्विन झोपतच नाहीत म्हणून त्याला घराची गरजच नाही. पर्याय बी, तो आळशी असतो, म्हणजे पेंग्विन पक्षी खूप आळशी असतो म्हणून त्याला घर नाही. जसं माकड हा खूप आळशी असतो बा, त्याच्यामुळे त्याला घर नसतं कधी. पर्याय सी, तो बर्फावर झोपतात म्हणून त्याला घर नाही. पर्याय सी, तो बर्फावर झोपतात म्हणून त्याला घर नाही. आणि पर्याय डी, त्यांच्यापाशी जमीन नसते. पेंग्विन प्राण्यापाशी जमीन नसते म्हणून त्याला घर नसतं. योग्य उत्तर टाईप करा. ओम सोनवणे सी उत्तर. युवराज थोरवे सी उत्तर. वैष्णवी सोनवणे सी उत्तर. अनुष्का थोरवे सी उत्तर. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. योग्य उत्तर टाकताय तुम्ही. प्रश्न सी उत्तर. पेंग्विन बुटाशिवाय बर्फावर चालू शकतात आणि ते कधीही आजारी पडत नाही. त्यांना कुठेही घर नसतं म्हणून ते बर्फावर झोपतात. चौथ्या आणि पाचव्या ओळीमध्ये उत्तर. अभिनंदन वैष्णवी, अभिनंदन प्रशांत. प्रश्न तिसरा, पेंग्विनला घर नसते याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, ते बर्फावर झोपतात. ते बर्फावरच झोपतात, बर्फावरच खातात, बर्फावरच राहतात म्हणून त्यांना घर बांधण्याची गरज नाही. योग्य उत्तर पर्याय सी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. खूप छान,
तुमच्यासाठी प्रश्न 4. उत्तरात वापरलेला गोठवणाऱ्या या शब्दाचा अर्थ. गोठवणाऱ्या या शब्दाचा अर्थ, उत्तरात आलेला गोठवणाऱ्याचा समानार्थी शब्द सांगायचा आपल्याला. पर्याय ए खूप थंड, पर्याय बी अचल, पर्याय डी सी कठीण, पर्याय डी बर्फाळ. चला, गोठवणारा, आपण फ्रीज मध्ये पाणी ठेवतो आणि त्याला गोठवतो वरच्या कप्प्यामध्ये. म्हणजे नेमकं गोठवणं म्हणजे काय करणं आहे का नाही. फ्रीज मध्ये पाणी ठेवून त्याला गोठवतो का नाही आपण. मस्त. पर्याय ए खूप थंड, पर्याय बी अचल, पर्याय सी कठीण, पर्याय डी बर्फाळ. अशा प्रश्नाचं उत्तर उत्तरामध्ये शोधायचं नाही, डायरेक्ट पर्यायातील समानार्थी शब्द सांगायचा आहे. प्रश्न 4. ओम ए उत्तर देतोय, प्रशांत सानप डी उत्तर, अनुष्का थोरवे डी उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तर टाका. वैष्णवी सोनवणे डी उत्तर. चला, खूप छान. अगदी उत्तर टाकताय तुम्ही, अभ्यास करताय, तुमच्या अभ्यासाची गती खूप छान. चला, प्रश्न 4. उत्तरात आलेला गोठवणाऱ्या या शब्दाचा अर्थ आहे. योग्य उत्तर पर्याय डी युवराज थोरवे डी उत्तर. डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं अगदी योग्य उत्तर डी उत्तर, बर्फाळ. फ्रीज मध्ये पाणी ठेवतो आणि ते गोठवतो, त्याचा बर्फामध्ये रूपांतर होतो, म्हणजे पाणी गोठवणे म्हणजे त्याचं बर्फात रूपांतर करणे, बर्फाळ हा पर्याय अगदी योग्य. डी उत्तर दिलेल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला, तुमच्यासाठी प्रश्न 5. प्रश्न 5. पेंग्विन आई बाप इतर प्राण्यापेक्षा निराळे असतात. पेंग्विनचे आई बाप इतर प्राण्यापेक्षा निराळे असतात. काय कारण आहे त्याचं पहा, कारण शोधून सांगायचे. श्रेया चौरे 4थ्या प्रश्नासाठी उत्तर. अभिनंदन श्रेया तुझं. प्रश्न 5. पेंग्विनचे आई बाप इतर प्राण्यांपेक्षा निराळे असतात. कारण पर्याय ते आपल्या अंड्याला समर्पित असतात, पर्याय बी आई पेंग्विन बाळाला देखभाल करते, पर्याय सी बाप अंडी उगवतो, आणि पर्याय डी आई एका वेळेस फक्त 2च अंडी घालते. पहा, पेंग्विन हा प्राणी पक्षी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. कशामुळे वेगळा आहे त्याचं योग्य उत्तर टाका. पर्याय ते आपल्या अंड्याला समर्पित असतात, पर्याय बी आई पेंग्विन बाळाला देखभाल करते, पर्याय सी बाप अंडी उगवतो, आणि पर्याय डी आई एका वेळेस फक्त 2च अंडी घालते. 5व्या प्रश्नाचं ओम सोनवणे हे उत्तर. चला, उत्तर टाका 5व्या प्रश्नाचं. पेंग्विनचा पक्षी बाकीच्या पक्ष्यापेक्षा, बाकीच्या प्राण्यांपेक्षा का वेगळा आहे. बाकीच्या पक्षी स्वतः अंडे घालतात आणि स्वतःच उगवतात. पेंग्विन एक असा पक्षी आहे की मादी अंडे घालती आणि मादी उगवतच नाही, फक्त अंडे घालून निघून जाते, आणि नर मात्र ते अंड सांभाळीत बसतो, ते उगवतो, त्यातून पिल्लू बाहेर काढतो. पेंग्विन सृष्टीमध्ये डी उत्तर, एका वेळेस फक्त 2च अंडे घालते. हे पण उत्तर चुकीचं आहे. पहा, एका वेळेस किती अंडे घालते रे ती. पेंग्विन एका वेळेस 1च अंडे घालते. खालून 3ऱ्या ओळीमध्ये वाद सृष्टी, म्हणजे तुला कळण 2 अंडे कसं काय घालीन ते. प्रशांत सी उत्तर. श्रेया चौरे हे उत्तर देते, ते आपल्या अंड्याला समर्पित असतात. सगळेच पक्षी श्रेया आपल्या अंड्याला समर्पित असतात. कावळा सुद्धा त्याच्या अंड्याचे रक्षण करतो. तुम्ही जा एखाद्या झाडावर चढून बघा, कावळ्याच्या अंड्याच्या घरट्यापर्यंत जा, मग तू कसा तुझ्या मारतोय बघा, आहे का नाही. सगळेच पक्षी आपल्या आपल्या अंड्याला समर्पित असतात, आपल्या आपल्या अंड्यांचं संरक्षण करतात. साप सुद्धा त्याच्या अंड्याचं संरक्षण करतो, कोंबडी सुद्धा त्याच्या अंड्याचं संरक्षण करते. पहा, कोंबडी अंड्यावर बसल्यानंतर त्याच्या जवळ गेल्यानंतर त्या अगदी रागीट बनती, तुच्या मारती जवळ गेल्यानंतर. म्हणजे सगळेच पक्षी आपल्या आपल्या अंड्यांचं संरक्षण करतात. वैष्णवी सोनवणे शी उत्तर, प्रशांत सानप शी उत्तर. चला, शी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. खूप छान प्रतिसाद तुमचा. प्रश्न 5. पेंग्विन आई बाप इतर प्राण्यांपेक्षा निराळे आहेत. कारण योग्य पर्याय सी आई बाप, त्या पेंग्विन मधला बाप अंडी उगवतो, हे त्या प्राण्याचं वेगळेपण आहे. जगातील
फक्त कावळा आणि हे दोन पक्षी आहेत. कोकिळा पण कावळ्याच्या घरट्यामध्ये अंडे घालते, कावळे तो अंड उगवतो. आणि पेंग्विनचं पण तसंच आहे. पेंग्विनची मादी अंडे घालते आणि नर ते अंडे उगवतो. आणि पेंग्विन मादी ही अन्न आणण्यासाठी बाळांसाठी आणि तिच्या बापासाठी म्हणजे तिच्या नवऱ्यासाठी अन्न आणायला खूप दूरवर प्रवास करते. उत्तर दिल्या सर्वांचं अभिनंदन. खूप छान प्रतिसाद तुमचा विद्यार्थी मित्रांनो. चला येथे उतारा क्रमांक 132 आपला पूर्ण होत आहे. अद्यापही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा, त्यावरती सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन केल्यानंतर तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं उतारा क्रमांक 132 पूर्ण केला आहे. भेटू आपण पुढच्या तासिकेमध्ये. तुम्हाला पुढच्या तासिकेची लिंक व्हॉट्सअप ग्रुपवरती, टेलिग्राम ग्रुपवरती पाठवली जाईल. त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. भेटू दुसऱ्या तासिकेमध्ये, पुढच्या तासिकेमध्ये. सी यू नेक्स्ट पिरियड. थँक यू सो मच.